नमस्कार, कशा आहात? चाललोय तांबव्याला सर्जाला घेऊन. आणि सर्जाचा आजचा पायरा आहे सातारा एक्सप्रेस बलमा सोबत. त्याच्यामुळे गटालाच काटाकीर लढत होणार आहे, हे तितकंच खरंय. कारण सर्जा आणि बलमा गटाला कोणत्या गटात पळतील सांगता येऊ शकत नाही. मात्र चांगल्या गटातच पळायची आमची पण इच्छा आहे. कारण जर एखाद्या गटात तुल्यबळ जर प्रतिस्पर्धी असेल तर मजा येते. त्याच्यामुळे आजच्या तांबव्याच्या मैदानात सुद्धा गटाला काटाकीर लढत होणार आहे, हे त्रिवार सत्य आहे. त्याच्यामुळं जर खऱ्या अर्थानं गटालाच लढत पाहिजे असेल तर लवकरात लवकर पवन यादवच्या P3 चॅनलवरती या, लाईव्ह या. कारण पवन यादव खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह देत असतो. आणि सकाळच्या पारी पहिल्या गटातच किंवा दुसऱ्या गटात किंवा तिसऱ्या गटात जिथं आम्हाला शक्य होईल त्या गटातच गाडी पळणार आहे. त्याच्यामुळे सर्जा बलमा चांगल्या पद्धतीने पळतील. तांब्याचं एक पारंपरिक आणि नामवंत मैदान होतंय आणि त्या मैदानाला आपण चाललोय आता. अगदी 5 ते 10 मिनिटात आता तांब्यात आपण पोहोचणार आहोत. काल सुंदर असं गर्णिकेला मैदान झालं. आपल्या सुंदरनं व जावेद भाईंच्या सर्जानं तृतीय क्रमांक केला, त्याबद्दल मी दोघांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण सुंदर खूप आता तुफान फॉर्म मध्ये पळतोय आणि सुंदरला आपण विकायचं कॅन्सल केलेलं आहे. कारण 2-3 जणांना आपल्याला बैल मागितला होता. याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आनंदा पैलवान यांनी सुद्धा 1 कोटीला बैल मागितला होता. पण आपण काही कारणास्तव घरच्यांची काही गोष्टी आहेत, नाना आहेत, सगळ्यांनी विरोध केला. बरेच जण मला म्हणत होते की कोणी बैल मागितला, तर 1 कोटीला आनंदा पैलवानांनी बैल मागितला होता. तर तुम्ही वाटलंच तर त्यांना पण विचारून जाऊ शकता. मात्र काही कारणास्तव आम्ही बैल पळवण्याचाच मत विकण्याचा रद्द केलेला आहे. ज्यावेळेस विकायचा असेल त्यावेळेस पुन्हा एकदा सांगू. कारण बऱ्याच जणांना माझ्यावर टीका केली की उगाच मोकार किंमत सर फुगवतोय. तर नाहीये, आमचे मित्र सहकारी मार्गदर्शक म्हटला या बैलगाडी क्षेत्रात ज्यांना खऱ्या अर्थानं अख्खं आयुष्य वेचलंय असे आनंदा पैलवान यांनी 1 कोटीला बैल मागितला होता. मात्र आनंदा पैलवानांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की घरातील, त्याच्यानंतर विठ्ठल नाना असतील, माझी धर्मपत्नी असेल, अजून काही मित्र सहकारी असेल, यांनी सांगितलं की सर सुंदर बैल विकू नका. खऱ्या अर्थानं सुंदर आपलं भूषण आहे, आपल्या गावाचं नाव रोशन करतोय, आपल्या तालुक्याचं नाव रोशन करतोय आणि तुमचं सुद्धा नाव रोशन करतोय. तर कृपया एवढा चांगला खोंड तुम्ही विकू नका. आणि सर्वांच्या विनंतीला मी मान्यता दिली. त्याच्यानंतर अजून एक यश पाटील म्हणून जळगावचे, त्यांनी सुद्धा 90 लाखाला मागितला होता. मी आज नावं जाहीर करतोय कारण बऱ्याच जणांना माझ्यावरती टीका केली, सर तुम्ही नावं जाहीर करत नाही. त्याच्यानंतर एक हॉटेल व्यावसायिक आहेत, तर त्यांना सुद्धा नाशिकच्या त्यांना सुद्धा मागितला होता. तर या 3 जणांनी मला मागणी घातली होती. मात्र काही कारणास्तव मी तो बैल विकायचा निर्णय रद्द केलेला आहे. मी खोट्या किमती सांगत नाही. तुम्ही या माणसांना फोन करू शकता किंवा या माणसांच्या तुम्ही बाईट सुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही विचारू शकता तुम्ही सरांना बैल मागितला का नाही. त्या संदर्भातील जर ते नाही म्हटले तर माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग्स आहेत, मी ते व्हायरल करू शकतो. मात्र ते लोकांनी मागितलं म्हटलं तर ते नाहीच म्हणणार नाही. त्याच्यानंतर आज सर्जा आणि बलमा कशा पद्धतीनं पळतायत आपण पाहू. पुढचं नियोजन मुंबईचं पण आहे आणि मुंबईला कधी सर्जा सुंदर येणार आहे त्या संदर्भात एखाद्या शर्यत जमल्यानंतर मी त्या पद्धतीचे अपडेट्स तुम्हाला देतच राहील. संदीप माळे आणि आमचे काही वाद झालेत असे सोशल मीडियावरती मेसेज फिरत होते. तर संदीप भाईशी आणि माझं बोलणं झालेलं आहे. असे काही वाद नाहीयेत. बऱ्याच जणांना असं वाटलं की रणजित सरांना बंदी घातलेली आहे, मुंबईमध्ये तर नाही. संदीप माळी खूप छान स्वभावाचे आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. खूप सरळ साधे व्यक्ती आहेत आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. नक्कीच त्यांना ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन मी नक्कीच करेल. त्याच्यानंतर पुढचं नियोजन काय तर 16 तारखेच्या फुरसंगी मैदानाला आपण सर्जा आणि सुंदर दोन्ही बैल घेऊन येतोय. त्याच्यामुळे 16 तारखेच्या फुरसंगी मैदानात सुद्धा मजा येईल. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.